नमस्कार. टोमॅटोची चटणी तर तुम्ही नेहमीच खातात. आज आपण करूया टोमॅटोची रस्सा भाजी. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेत. कांदे छान बारीक चिरून घ्यायचे. होईल तितका आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत. दोन्ही कांदे इथे चिरून झालेत. आता आपण टोमॅटो चिरून घेऊयात. टोमॅटो जास्त बारीक नाही चिरायचे, थोडे जाडे मोठेच ठेवायचे, त्यामुळे भाजी जास्त गाळ होत नाही. इथे मी कढईत शेंगदाणे भाजायला टाकले आहेत. भाजीसाठी कुट्टा करायचा आहे. लसूणही सोललेला आहे. आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवूयात. तेल छान गरम झाले की त्यात आपण टाकूयात मोहरी, जिरे. आता आपण त्यात ॲड करूयात बारीक चिरलेला कांदा. इथे मी शेंगदाणे गार करायला ठेवलेले आहेत. आपण कुट्टा तयार करायचा आहे. कांदा परततोय तोवर माझा कुट्टा इथे तयार आहे. आपला कांदा छान परतलेला आहे. त्यात आपण मसाले ॲड करू. लाल तिखट, हळद, धना पावडर, मसाले छान मिक्स करायचे. मसाले मिक्स केल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचे. त्यात आपण मीठ ॲड करू. चवीपुरतं मीठ टाकल्यावर टोमॅटो छान हलवून एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यानंतर टोमॅटो थोडे हलवून त्यात पाणी ॲड करायचं. तुम्हाला गरजेनुसार तुम्ही कमी जास्त पाणी ॲड करू शकतात. भाजीला छान उकळी आली की त्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची. इथे आपली भाजी शिजत आलेली आहे. परत एक वाफ काढून घेऊ. आता आपली भाजी शिजलेली आहे. त्यात कोथिंबीर ॲड करू. आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. गरमागरम चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करा. कमेंट करून नक्की सांगा भाजी आवडली की नाही. धन्यवाद.